हाय मित्रांनो, आपण परत येतो चालू आहे फिरायला. यावेळी लोकेशन वेगळं आहे, लोक पण नवीन ॲड झाले आमच्यामध्ये. तर आता मी मुलुंड स्टेशनला आहे, तुम्हाला दाखवतो थोडा वेळ. आणि मी एकटा इथून निघणार आहे, बाकी सगळेजण खारघरवरून येणार आहे. तर आता आम्ही अजून काय काय करणार आहे ते बघा. आम्ही चाललो आहे जगन्नाथपुरीला. तर आता सध्या मी मुलुंडला आहे. मुलुंडवरून LTTवरून आम्हाला ट्रेन आहे. त्याच्यानंतर मग कसं काय होतं प्रवासात ते बघा तुम्ही आणि एन्जॉय करा. तर आता आपण पोचलो आहे टिळकनगरला पोचलो आहे. आणि आता बाकीचे अजून आले नाही, तर ते लोक पनवेलवरून येणार आहेत. तर मग बघूया, तोपर्यंत त्यांचा वेट करतो आहे. स्टेशन तर आता सध्या खाली आहे, बाकी बघू कोण येते, कसं काय. ती बघा, तुम्हाला दिसत असेल आमची गँग, ती सगळी आमची पब्लिक. आता आमचा सगळ्यांचा फोटोशूट चालला आहे. फोटोशूटसाठी लाईन लावले सगळ्यांनी, एक जाऊन फोटोशूट करताना बघ. तर फायनली 2 तासाच्या वेटिंग नंतर 10 वाजता आम्ही आलो होतो. आता 12 साडे 11 होत आले. तर आमची आता ट्रेन आली आहे. तर आता आम्ही बसतो ट्रेनमध्ये. थोडं आता अर्ध्या जणांची तिकीट या साईडला, अर्ध्या जणांची त्या साईडला झाले. तर कसं काय त्यामुळे तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता आमचं सामान अजून अर्ध्या तिथं गेले. तिथं अजून फोटोशूट चाललाच आहे आमचा. सगळ्यांचे तर 20 रुपये घेतलं ना, सगळ्यांचे तर 20 रुपये घेतलं ना. 20ची चाय. बाकीच्यांना विचारतो 20 रुपयाची कॉफी बोलतात सगळी. तर आता आपण पोहोचलो रायपूरला. अजून 12 तासाची ट्रेननी बाकी आहे. आपल्यासोबत रुपेश आला आहे, बाहेर उतरला आहे. बाकी मागे बघू शकता तुम्ही, खूप जास्त फॉग आहे. म्हणजे थंडीचं काय झालं असेल ते पण तुम्हाला कळत असेल. भुवनेश्वर स्टेशनला फायनली पोहोचलो आहे. 30 तास बोलून 36 तासाचा प्रवास करायला लागला आहे. लेट ट्रेन खूप होती. 5 वाजता येणार होता, आता आम्हाला 10:30 झालेत. बाकी आता बघू पुढे कसं काय जाते ते, कारण की अजून आमचं काय फिक्स नाही. ट्रेन बसने जाणार आहे की ट्रेनने जायचं आहे ते, कारण की आम्हाला पुरीला जायचं. आता जिथून उतरलो तिथूनच परत चाललो आहे, कारण की आता आम्हाला कळालं की ट्रेनने पण जाता येईल. म्हणून आम्ही लोक आता भुवनेश्वरून पुरीला ट्रेनने चाललो आहे. आमची धावपळ चालू आहे, सगळ्यांच्या बॅगा, सगळी लोक. हे आमचा ऑर्गनायझर हां, तिथं 2-3 हजार रुपये मागत होते, तिथं 320 रुपयात काम झालं आहे. सांगते बोल, तू बोल, चालेल. 2000चं काम होणार होतं, तर 320मध्ये काम झालं आहे आमचा. तर बघू आता दुपारच्या एका जेवणाचं काम झालं आहे.
फायनली पुरी स्टेशन आम्ही बघितला 40 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर. आयुष्याची सगळ्यात मोठी जास्त लांबची ट्रॅव्हलिंग 40 तास यायला वाट लागली पूर्ण. पण भाई ठीक आहे, मजा आली खूप. आता बघू पुढं कसं काय करता येते. पण फायनली पुरीला पोहोचलो आम्ही आता. बाकी बघू आता काय काय करतोय पुढं ते. आमची आता पुढची प्लॅनिंग चालू आहे. ऑटोवाले जाता इथं भेटल्यात. बाकी कुठं काय करायचं, कसं काय करायचं ते चाललं आहे आमचं. आता कसं जायचं, कुठलं हॉटेल बघायचं आणि काय करायचं त्याचं डिसिजन चालू आहे. तर फायनली सगळे रेडी होऊन निघाले. 3:30 वाजता भाई आम्ही लोक निघाले रेडी होऊन, कुर्ते बिर्ते घालून. आता सगळं झालं आहे. आता बघू कसं काय ते. फायनली ज्या गोष्टीसाठी एवढं ट्रॅव्हल करून आलो, एवढा तास आम्ही लोकांना ट्रॅव्हल केला. ते देवळात मंदिरात आता आलो आहे आम्ही. थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो सीन. आपल्यासोबत रुपेश. कसं होतं ट्रॅव्हल करून? घाम निघलाय, बॉडी फुल हे झाले, बंद पडले, ट्रेन हालतंय माझी अजून. तर आता आम्ही चाललोय दर्शनाला. थोडे याच्यामध्ये जरा खाल्लं पिलं थोडं, कारण की आल्यापासून काय खाल्ला नव्हता. आता खाल्लं वगैरे. मागं तुम्ही बघू शकता बाप्पाचं, जगन्नाथ भगवानचं देऊळ. आम्ही चाललोय. मोबाईल वगैरे ठेवायला लागेल, आतमध्ये अलाउड नाहीत मोबाईल. तर बाकी तसं काय आतमध्ये तर दाखवता येणार नाही, पण काय एक्सपिरियन्स आहे तो बाहेर जाऊन नक्की शेअर करू. तर फायनली आमचा डिसिजन फुल झाला आहे, फायनल झाला आहे कुठं ठेवायचे शूज आणि मोबाईल ते. तर आता चाललो आहे आम्ही. तुम्ही बघू शकता इथे विजयला जायचं की NSला जायचं, तर त्याच्यावर कॉन्ट्रीब्युशन चाललं आहे जरा कनेक्शन. बघू ह्या बाईला काय घेणार नाही देणार, पण तो वैजागला नुसता. बाकी त्यांचं ठरतं आहे कुठं काय ते बघू आता. तो पण आता मोबाईल ठेवायचा टाईम झाला आहे. तर दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही आलो बाहेर. आत्ता जस्ट 6 वाजले आणि तुम्ही बघू शकता किती काळोख आहे. म्हणजे रात्री थंडी खूप खतरनाक असणार आहे असं वाटतं आहे. अजून तरी काय नाही वाटत थंडीचं. बट आतमध्ये दर्शन वगैरे घेण्याची एक्सपिरियन्स खूप चांगला होता, मस्त होतं. लाईनमध्ये गर्दी जरा होती जास्त, पण नंतर होतं सगळं चांगलं होतं. नंतर आम्ही आतमध्ये जेवलो वगैरे, पण ते प्रसाद असतो तो पण खाल्ला. आणि आता जरा फोटोशूट वगैरे चालू आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. आता फोटोशूट वगैरे आता संपला आहे. हे बघा सगळेजण निघतो आम्ही. आता झालं मार्केटमध्ये फिरायला. ते आपलं भाऊ आपल्यासोबत आहे. आता मार्केट फिरून बघू काय खायला भेटते, काय घ्यायला भेटते ते घेऊ. बाकी पब्लिक आपली तेव्हा मागे येते हळूहळू. तर आता पुरीमधले स्ट्रीट फूड ट्राय करणं चाललं आहे. 1-1, 2-2 प्लेट घेऊन आम्ही सगळा संपले. चल पार्टी चल. बटाट्याची भाजी होती, भाज्या काहीतरी नवीन. तर भाई यांच्या नादी लागून कुर्त्यावर आम्ही बीचवर आलोय. काय बोलणार लोकांना, बोलतात नाही जायचं. जर आम्ही आधी ठरलेलं की रूमवर जायचं आहे, पण नंतर कॅन्सल झालं. आता आलो आहे असेच. तर बीच तुम्हाला दाखवतो. हे बघा, बघू शकतो मी वाळवंट. तर आता आलो आहे बीचवर. बघूया आता काय दिसतंय, काय होतंय. करतो एन्जॉय.
जसं तुम्ही बघू शकता पावसात आपण कुठं पण जातो तेव्हा आपल्याला खेकडे भेटतातच. तसं भाई आता इथं थंडीमध्ये आलो तरी पण आम्हाला बीचवर चालताना खेकडा भेटला आहे. पायाखाली येणार होता बिचारा पण वाचला आहे. तो बघा तुम्हाला दिसू शकतो. हे बघा भेटला आपल्याला तर आपण त्याला सोडतोय व त्याच्या जीवाची खेळ नको. हे बघा तर आता आम्ही चाललो आहे पुरीचं मार्केट बघायला. थोडं पुढे चाललो आहे. आता दुसरं का रात्री आज पॉईंट जास्त नाही आहेत तर आता मार्केट वगैरे फिरू जरा आणि नंतर मग जाऊ आपल्या घरी झोपायला. उद्या कारण की उद्या खूप जास्त फिरायचं. उद्याची प्लॅनिंग मोठी आहे. व्हिडिओ बघत राहिलं तर कळेल तुम्हाला. चला तर यो आहे पुरीचा मार्केट. आता आम्ही लोक मार्केटमध्ये एंट्री करतो. तर बीच आहे. बीचला लागूनच बरोबर मार्केट आहे. हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही आता जरा चालत आलो तेव्हा कळालं खूपसा काय आहे इथे. काय घेऊ वगैरे काय घेतलं तुम्हाला सांगतो. बाकी बघू. तर फायनली आता जेवणाचं काहीतरी फिक्स होत आहे. आता विठ्ठल कामत रेस्टॉरंट आहे तर बोललो मराठी माणसाचं आहे तर जरा राहायला पाहिजे म्हणून आपण चाललो आहे जेवणासाठी प्युअर व्हेजमध्ये. बाकी बघूया काय ऑर्डर करतो ते. थोडा इश्यू चालले झाला जेवण आलेलं पण परत त्या थंड निघाला. काही वाटतं जुनी ऑर्डर परत तशी टाकून दिली आम्हाला. तर जरा त्यांना सांगून त्यांनी परत घेऊन गेलेत. बघू आता तोपर्यंत आमची वेटिंग चालू आहे. त्यांचा दुपारी नीट जेवलो नाही म्हणून नुसते पोटात काय मारतात. बाकी सगळ्यांचे फोटो एडिटिंग वगैरे चालले. आरामचा रुपेश. फायनली जेवण आलं सगळ्यांचे. जेवढं चांगलं वाटत होतं तेवढंच घाण असतं हे रेस्टॉरंट. जेवणाला टेस्ट पण नाही चांगली. जेवण पण फ्रेश नाही देत आणि सर्विस पण बरोबर नाही त्यांची. खूप घाणट एक्सपिरियन्स होता. आम्ही थोडं खाल्लं आणि निघालो. घाणट ते बघा त्यांच्या अजून भांडणं चालू आहेत. ते बघा आमची पोर आहे ती भांडणं चालू आहेत काय. आता आम्ही आलो बाहेर. त्या भांडणं अर्थ नाही कारण की बिल देऊन झालेलं होतं. बट खूप घाण सर्विस. तर बाकी कुठे जा नका जाऊ पण इथे येऊ नका. तर फायनली आजचा दिवस संपला. आलो आम्ही रूमवर. हे बघा पोरा आता सगळे आवरावर करते झोपतील कारण की उद्या सकाळी जायचं म्हणलं लवकर. उद्याचं प्लॅनिंग तुम्हाला थोड्या वेळात व्हिडिओत कळेल. बाकी तोपर्यंत बाबा.